नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत की महिला सन्मान बचत पत्र योजना 2023 नेमकं काय आहे, याला तुम्ही कशा प्रकारे आवेदन करू शकता, याची तुम्ही कशा प्रकारे फॉर्म भरून ही स्कीमचा फायदा घेऊ शकता। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला जरी महिला सन्मान बचत पत्र योजनेला अप्लाय करायचं असेल तर व्हिडिओला न स्किप करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। या योजनेच्या अंतर्गत देशातील महिला आणि मुलींना बचतीचे अधिक लाभ देण्यासाठी 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2023 ते 24 चा अर्थसंकल्प सादर करताना महिला सन्मान बचत पत्र योजनेचा देशांतर्गत सुरू करण्याची घोषणा केली। तुम्ही महिला सन्मान बचत पत्रामध्ये 2 लाख रुपयापर्यंत जमा करू शकतात। त्यानंतर तुम्हाला तुमच्या ठेवीवर सरकारकडून 7.5% दराने व्याज मिळेल। या योजनेचे गुंतवलेले पैसे 2 वर्षासाठी जमा केले जातील आणि त्यानंतर तुमची सर्व रक्कम व्याजासह तुम्हाला परत केली जाईल। भारत सरकारची ही योजना मार्च 2025 पर्यंत लागू असेल। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही वयोगटातील महिला किंवा मुली महिला सन्मान बचत पत्र खाते उघडू शकतात। महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना खूप फायदेशीर ठरणार आहे। सरकारकडून ही योजना विशेषतः महिला व मुलींसाठी सुरू करण्यात येत आहे आणि तसेच महिलांना या बचत पत्रामध्ये पैसे काढण्याची सुविधा देखील मिळणार आहे। महिला सन्मान बचत पत्र जाहीर झाल्यापासून सरकारचे मोठ्या प्रमाणात खूप कौतुक होत और अगर आहे। तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो और नहीं आई बघा, तब या भी लाइक योजनेचे मार नाव दो। आहे महिला क्योंकि सन्मान फर्क नहीं बचत पड़ता। योजना। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो।